मित्रांनो, तुम्हाला पुण्यात स्वतःचं हक्काचं घर घ्यायचंय, पण तिथली घरे खूप महाग असल्यामुळे तुम्हाला टेन्शन येत असेल, तर आता अजिबात काळजी करू नका. कारण तुमच्यासाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे. सरकारची म्हाडा नावाची संस्था पुण्यात सर्वसामान्य लोकांसाठी 4,000 नवीन घरे उपलब्ध करून देत आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही सर्व घरे परवडणारी आहेत. आणि या घरांच्या किमती फक्त 20 लाख ते 30 लाख रुपयांच्या दरम्यान असणार आहेत. नमस्कार, किरण दनावडे मराठी माहिती या आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुमच्या खूप कामाचा आणि फायद्याचा आहे. कारण लवकरच पुण्यात म्हाडाची जी 4,000 नवीन घरे मिळणार आहेत आणि त्यासाठी जी लॉटरी निघणार आहे त्याबद्दलची सगळी A to Z सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा. तर चला व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, आता बघा, 5 जुलै 2026च्या लोकसत्ता या वृत्तपत्रानुसार म्हाडाने एक खूप मोठी आणि आनंदाची बातमी दिली आहे. या जुलै महिन्याच्या शेवटी पुण्यात म्हाडाची एकूण 4,000 घरांची लॉटरी जाहीर करण्यात येणार आहे. आता तुम्ही विचार कराल, यात एवढं विशेष किंवा भारी काय आहे? तर मित्रांनो, यातली सर्वात भारी गोष्ट ही आहे की यातील बहुतांश घरे ही 20% सर्वसमावेशक योजनेअंतर्गत असल्यामुळे पुण्यातल्या मोठ्या आणि नामांकित बिल्डरच्या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला म्हाडाच्या माध्यमातून अगदी परवडणाऱ्या दरात घर घेण्याची सुवर्ण संधी मिळणार आहे. याचाच अर्थ पुण्यात जे मोठे खाजगी विकासक म्हणजेच प्रायव्हेट बिल्डर्स आहेत त्यांच्या मोठ्या आणि महागड्या सोसायट्यांमध्ये तुम्हाला राहायला मिळेल, आणि तेही म्हाडाच्या माध्यमातून एकदम कमी पैशात. त्यामुळे सर्वसामान्य आणि मध्यमवर्गीय लोकांसाठी पुण्यामध्ये स्वतःचं हक्काचं घर घेण्याची ही एक खूप मोठी आणि सुवर्ण संधी आहे. तर आता 20% सर्वसमावेशक योजना म्हणजे नक्की काय, हे आपण एका छोट्याशा उदाहरणाने समजून घेऊया. समजा एका मोठ्या बिल्डरने पुण्यात एक खूप मोठी बिल्डिंग बांधायला काढली आहे आणि तिथे तो एकूण 100 घरे म्हणजे फ्लॅट्स बांधणार आहे. तर सरकारच्या नियमानुसार त्या बिल्डरला त्या 100 फ्लॅट पैकी 20 फ्लॅट म्हणजेच 20% घरे ही सर्वसामान्य, गरीब आणि मध्यमवर्गीय लोकांसाठी वेगळी राखून ठेवावी लागतात. तर ही 20% सर्वसमावेशक योजना नक्की कशी काम करते, तर ही वेगळी काढलेली 20 घरे आहेत तो बिल्डर स्वतःच्या मनाने श्रीमंत लोकांना महागड्या भावात विकू शकत नाही. तर बिल्डरला ही 20 घरे तयार करून म्हाडाला म्हणजे सरकारला द्यावी लागतात. त्यानंतर म्हाडा या घरांसाठी लॉटरी म्हणजे सोडत काढते आणि तुमच्या आमच्या सारख्या सामान्य लोकांना ती घरे अगदी कमी पैशात लॉटरीद्वारे मिळतात. तर या घरांचे फायदे आणि उपयोग काय आहेत? तर पुण्यात सध्या घर घेणं किती महाग झालंय हे तुम्हाला वेगळं सांगायची अजिबात गरज नाही. पण या म्हाडाच्या लॉटरीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे पैशांची खूप मोठी बचत. इथे तुम्हाला तुमचं हक्काचं घर फक्त 20 ते 30 लाख रुपयात मिळेल. याचा तुम्हाला काय नक्की फायदा होतो? तर ज्या मोठ्या आणि लक्झरी सोसायट्यांमध्ये एखादा श्रीमंत माणूस 50 लाख किंवा 60 ते 70 लाख रुपये देऊन घर घेतो, अगदी त्याच सोसायटीमध्ये तुम्हाला म्हाडाच्या या योजनेमुळे फक्त 20 ते 30 लाखांत ते घर मिळते. त्या सोसायटीतील गार्डन, पार्किंग, सिक्युरिटी अशा सगळ्या भारी सुविधांचा फायदा तुम्हालाही मिळतो. तसेच ही घरे एकदम छोटी नसतील तर नवरा बायको आणि मुले अशा एका छोट्या कुटुंबाला आरामात राहण्यासाठी जेवढी जागा लागते तेवढी मोठी जागा म्हणजेच ही घरे 30 ते 50 चौरस मीटर म्हणजे साधारण 300 ते 500 स्क्वेअर फूट आकाराची असणार आहे. थोडक्यात सांगायचं तर मोठ्या आणि नामांकित बिल्डरच्या मोठ्या प्रोजेक्ट मध्ये सर्वसामान्य माणसाला जागा मिळावी आणि त्याचेही घर घेण्याचे स्वप्न पूर्ण व्हावे यासाठी सरकारने हा 20%चा नियम काढलाय. समाजातील गरीब आणि श्रीमंत अशा सगळ्या लोकांना एकत्र सामावून घेणारी ही योजना असल्यामुळे याला 20% सर्वसमावेशक योजना असे म्हणतात. तर याच योजनेचा फायदा आपल्याला म्हाडाच्या या नवीन लॉटरीमध्ये मिळणार आहे. पुणे म्हाडा लवकरच जी 4,000 नवीन घरांची लॉटरी काढणार आहे ती घरे याच योजनेतून आपल्याला मिळणार आहेत. ही जी 4,000 घरांची लॉटरी निघणार आहे ती नक्की कोणासाठी आहे आणि ती घरे कशी वाटली जाणार आहे ते आपण बघूया. ही घरे नक्की कोणासाठी आहेत? तर ही घरे खास करून अशा लोकांसाठी आहेत ज्यांची कमाई किंवा पगार खूप कमी आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर जे आपले सर्वसामान्य, गरीब आणि मध्यमवर्गीय लोक आहेत ज्यांना सरकारी भाषेमध्ये EWS म्हणजे अत्यल्प उत्पन्न गट आणि LIG म्हणजे अल्प उत्पन्न गट असे म्हणतात, त्यांच्यासाठीच ही घरे राखून ठेवली आहेत. ज्यांना मोठे फ्लॅट्स घेणे परवडत नाही त्यांच्यासाठी हा मोठा आधार आहे. या 4,000 घरांची
घरांची वाटणी कशी केली आहे, तर या 4,000 घरांचे 2 भाग केले आहेत. पहिली 3,000 घरे, ही घरे अगदी नवीन असतील आणि आपण मगाशी बघितल्याप्रमाणे ही घरे पुण्यातल्या मोठ्या आणि खाजगी बिल्डरच्या नवीन आणि भारी बिल्डिंग मध्ये असतील. म्हणजे 4,000 घरांपैकी 3,000 घरे ही 20% सर्वसमावेशक योजनेअंतर्गत उपलब्ध असतील आणि उरलेली 1,000 घरे ही घरे म्हाडाच्या आधीच्या म्हणजे जुन्या बिल्डिंग मध्ये असतील. जी घरे आधीच्या लॉटरीमध्ये वाटायची शिल्लक राहिली आहे ती आता या लॉटरीमध्ये समाविष्ट केली जातील. लक्षात घ्या, ही 4,000 घरांची सोडत प्रामुख्याने कमी पगार असणाऱ्या सर्वसामान्य लोकांसाठी म्हणजे अत्यल्प म्हणजेच ईडब्ल्यूएस आणि अल्प उत्पन्न गट म्हणजे LIG या गटासाठी राखीव असणार आहे. तुमच्या मनात नक्कीच विचार आला असेल की ही घरं पुण्यात नेमकी कुठे आहेत. तर ही घरे पुण्यात फक्त एकाच जागी नसून पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि पुणे ग्रामीण भागामध्ये सगळीकडे विखुरलेली असणार आहेत. तर याचा फायदा असा आहे की तुम्हाला तुमच्या सोयीनुसार आणि नोकरीच्या ठिकाणानुसार लोकेशन निवडण्याची उत्तम संधी मिळेल. आता सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे या घरांसाठी अर्ज किंवा फॉर्म कसा भरायचा. जाहिरात कधी येईल? या महिन्याच्या म्हणजे जुलै 2026च्या शेवटच्या आठवड्यात पेपरमध्ये किंवा बातम्यांमध्ये या घरांच्या सोडतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात येईल. तसेच या सोडतीची जाहिरात म्हाडाच्या अधिकृत वेबसाईटवरती सुद्धा प्रसिद्ध करण्यात येईल. तर या सोडतीसाठी फॉर्म कसा भरायचा? तर या लॉटरीची जाहिरात प्रसिद्ध झाल्यावर नेहमीप्रमाणे ऑनलाईन नोंदणी आणि अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होईल. म्हणजे जाहिरात आल्यावर तुम्हाला म्हाडाच्या वेबसाईटवर जाऊन कॉम्प्युटर किंवा मोबाईल वरून ऑनलाईन फॉर्म भरावा लागेल. लॉटरी कशी निघेल? तर फॉर्म भरून झाल्यावर या घरांची लॉटरी सुद्धा ऑनलाईन पद्धतीनेच काढली जाईल. थोडक्यात सांगायचं तर जुलैच्या शेवटी जाहिरात येईल तेव्हा ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. ही घरे EWS आणि LIG या 2 उत्पन्न गटांसाठी राखीव आहेत आणि या सोडतीतील घरे ही पुणे, पिंपरी चिंचवड आणि पुणे ग्रामीण भागामध्ये उपलब्ध असणार आहेत. तर मित्रांनो, जर तुम्हाला पुण्यात स्वतःचं हक्काचं घर घ्यायचं असेल तर ही म्हाडाची लॉटरी तुमच्यासाठी एक खूप मोठी आणि भारी संधी आहे. लवकरच याची जाहिरात येईल, त्यामुळे घर घेण्यासाठी लागणारी सगळी कागदपत्रे आत्ताच गोळा करून तयार ठेवा. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल, चांगली वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तसेच हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या किरण दनावडे मराठी माहिती या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या मनात काही शंका किंवा प्रश्न असतील तर खाली कमेंट करून बिंदास विचारा, मी त्याची उत्तरे नक्की देईन. भेटूया पुढच्या अशाच एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.